मला ना कधी कधी खरंच वाटत नाही अगं की तुझ्या इतकी सुंदर आणि समजूतदार मुलगी माझी बायको आहे. अगं हसतेस काय? हा खरंच बोलतोय. सिद्धिराज, आज आपलं पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा लग्न झालं. तरी सुद्धा जसं मी तुझ्या रोज प्रेमात पडतो ना तसंच रोज लग्न करायला सुद्धा तयार आहे. आणि मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुझ्यासोबत घालवायचा आहे भावना. आणि मला माहिती आहे ना की माझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षणी तू माझ्याबरोबर तितकीच आनंदी असशील. माझ्या वाट्याला किती काहीही संकट आले ना की तू खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर उभी असशील. भावना का मला मला खूप स्वप्न बघायची आहेत का तुझ्यासोबत आणि ती सगळी पूर्ण करायची आहेत. भावना मला तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय, भरभरून जगायचंय. असं भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ सगळं काही तू आहेस. तू आहेस म्हणून सिद्ध आहे. आणि सिद्धिराज आहेत म्हणून ही भावना आहे. डॉक्टर, काय झालं सासूबाईंना अचानक? डॉक्टर सकाळपासून उत्साहात होती हो. माझ्या मुलीचं लग्न आहे ना आज, त्यामुळे आनंदात होती, पण अचानक तब्येत बिघडली. काय झालं असेल असं? हे बघा, ते आत्ताच कोमातून बाहेर आले. कधी कधी असा त्रास होऊ शकतो. हे बघा, घाबरायचं काही कारण नाहीये. मी एक इंजेक्शन देतो त्यांना, अर्ध्या तासात त्यांना बरं वाटेल. नक्की बरं वाटेल ना? जयंत म्हणायचे ना तुम्हाला? मी त्यांच्याबद्दल जेवढा वाईट विचार केला होता ना तेवढे वाईट नाहीये तो ते. जयंत सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतोय. जानूच्या घरच्यांना तर स्वतःच्या जाळ्यात अडकवलंच आहे, पण जानूलाही पुन्हा फसवतोय. तिच्या मनाशी खेळतोय. नाही नाही, मी यावेळेस गप्प बसणार नाहीये. मला काही करून जानूला जयंत पासून वाचवावंच लागेल. जयंतचा खरा चेहरा जगासमोर आणावाच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. भावना, माझ्या सगळ्या प्लॅन्सवर परत एकदा पाणी फिरत तू या घरात स्थान मिळवलंस. घरातल्या सगळ्यांना आपल्या बाजूने केलंसच. अगदी आजची तुझ्या बाजूने झालं, पण खूप खुश होऊ नकोस. लवकरच तुला मिळणार हे मान, सन्मान, आदर सगळं हिरावून घेणार आहे. मी तुझं या घरातलं स्थान उद्ध्वस्त करणार आहे. आता तू बघशीलच कशी तुझी वातावत होते ते. डॉक्टर, जयंतनी तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही इतक्या तातडीने इथे आलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हे बघा, इट्स माय ड्युटी. आणि तुम्ही मला थँक्स बोलायची काही गरज नाहीये. बरं, मी निघतो. तुम्हाला काही लागलं तर कनेक्ट करून काही नंबर आहे माझा, त्यामुळे काय असेल तर मला कळवा. थँक्यू वन्स अगेन. चला. थँक्यू. बाबा, मी डॉक्टरांना बाहेर सोडून येतो. या. बरं वाटतंय का गं? हे बघा डॉक्टर, या आजी ना अशाच गप्प बसल्या पाहिजेत. डोंट वरी मिस्टर कानेटकर, अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलंय मी. तुम्ही डोस बरोबर दिलाय ना? हो. गुड. थँक्यू. ओके. जयंत, अरे हे काय करतोस तू? अरे मला कल्पना आहे तुला आईची खूप काळजी वाटते, पण ते डॉक्टर आहेत, ते त्यांचं काम व्यवस्थितच करणार ना. नाही बाबा, ॲक्च्युली मी तो मेडिसिन्सचाच अपडेट घेत होतो. बरं, उशीर झालाय, मी निघतो आता. उशीर झालाय म्हणतोयस ना, निघतोस कुठे? हे बघ, आज इथेच झोप. तसे उद्या पाडवा आहे, पूजा झाली की जेव आणि मग जा. आय एम रिअली सॉरी बाबा, नको, पण उद्या सकाळी बऱ्याच मीटिंग्स लाईन्ड अप आहेत.
मी निघतोच. उद्या जेवायला आहे नक्की. ठीक आहे, बघतो मी कळवतो. बर ठीक आहे. आलो. काय रे, गेला कुठे होतास? कुठे येतोयस? बाबा काय प्रश्न विचारताय? मी काय लहान आहे का? मी कुठेही जाईन, कधी येईन, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही, काही देणं घेणं नाही. श्रीनिवास दळवी, कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नाही. हा सुद्धा सख्या मुलापेक्षा जावईच मदतीला धावून आला. चला वीणा, वीणा, चल सगळं सामान आवर पटापट, सगळं बॅग भर. ही बॅग पण घे. बॅग भरायची कशासाठी? बॅग भर म्हटलं ना. एखादं काम सांगितलं की नुसते प्रश्न तुझे. सगळं सामान घे, वरची पुस्तकं, युनिफॉर्म काही विसरू नकोस. ते सगळं मी घेईन, पण ते कशासाठी घ्यायचंय ते तरी सांगा ना. तुझे दागिने अजिबात विसरू नकोस. सगळे दागिने व्यवस्थित एका बॅगेत ठेवून दे. तर दागिने कशासाठी हवेत? तुझ्या साड्या, कपडे, माझे कपडे काही विसरू नको. उगाच नंतर हे राहिलं ते राहिलं मला अजिबात ऐकायचं एक नाही. मिनिट, काय चाललंय तुमचं? मी सगळं करेन, बॅगा भरेन, सगळं करेन, पण ते का भरायच्या आहेत, कशासाठी भरायच्या आहेत, कुठे जायचे आहेत हे कळल्याशिवाय मी बॅगा भरणार नाही. हे ना प्रश्नच जास्त. बस बस बस, तुला सांगतो सगळं. काय? एक आनंदाची बातमी आहे. खरंच? काय? तुझं स्वतःचं हक्काचं स्वयंपाकघर असलेलं आपलं घर आपल्याला मिळालंय. या वर्षीचा गुढीपाडवा आपण तिथेच साजरा करायचा आहे. कळलं कारण? कळलं ना आता कारण? चला चला चला, आवरा आवरा, सगळं सामान भर पटापट. घर मिळालं, पण म्हणजे हे घर आता सोडून जायचंय? अहो चहा. मला सांगा, गुढीची काठी काढून ठेवली तुम्ही? अगं फक्त काढलीच नाही, सकाळी सकाळी धूळ सुद्धा ठेवली आहे. शाबाश. बरं ऐका, आपल्या सगळी जी वाहन आहेत त्याला पण हार लागणार आहेत. दारासाठी लागणार आहे, गुढीसाठी लागणार आहे हार. होईल ह्याच्यात? आई ते समज होते, आणि हे दारावर लावायला आंब्याच्या पानांचं तोरण पण बनवते. शाबास, बरं छान वाटतंय करा. मस्त मस्त. अगं बाई, वीणाला सांगितलं होतं श्रीखंडासाठी दही बांधून ठेवायला, बांधलं की नाही तिने? वीणा आई, हा. अरे बाबा. अरे हरीश, ये सिंचना. या बसा बसा. बसा रे. आई, बाबा, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. अरे, काय बातमी आहे, सांग. काय? मला नोकरी लागली आहे आणि त्याचेच हे पेड हे. काय सांगतोस? अरे वा, अभिनंदन. यशस्वी हो रे. हो आई, हॅरीने जे प्रॉमिस केलं होतं ते आज पाडव्याच्या दिवशीच त्याने पूर्ण केलंय. हो ना ग. अरे वा वा हरी, अशीच प्रगती करत राहा. सगळ्यांना पेढे वाट. नाही, आधी देवासमोर ठेव. थांब, वीणाला हो, सांगते. चालेल. वीणा, अगं ए वीणा. अगं काय ग लक्ष्मी, अगं बरंच आवरत असेल ना ती. हो, 3-4 वेळा हाक मारली मी हाक मारली आणि वीणाने ओ दिला नाही, असं होत नाही.